मुंबईतील मालाड पूर्व येथील शिवसेना दिंडोशी विधानसभा प्रमुख वैभव भराडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात 100हून जास्त गोविंदा पथकाने 8 ते 9 थर लावून सलामी दिली। शिबिरात रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने उपस्थितांचे मन मोहून टाकले। हजारोच्या संख्येने नागरिकांनी हा सराव शिबिर सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती। विशेष म्हणजे मुलांसोबत मुलींनी देखील 7 थर लावून दमदार प्रदर्शन केले। सराव शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विजेता पथकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। दादा काय म्हणाल, आज सराव शिबिर आपण घेतलेला आहात, कितवा वर्ष आहे आणि लोकांचा कसा उत्कृष्ट आहे? मागील 10 वर्षापासून आम्ही असा कार्यक्रम या ठिकाणी राबवतो याच जागेवर, आणि सगळ्यात पहिला आमचं प्राधान्य असतं ते मुलांच्या संरक्षणावर। त्यांना कुठची इजा नाही पोहोचली पाहिजे, त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे। मेडिकल, ॲम्ब्युलन्स पासून सगळ्या गोष्टी आम्ही तयार असतो। सेफ्टी बेल्ट खाली ग्राउंडवर त्यांना ते फक्त एवढाच, याच्या मागचा उद्देश एवढा असतो की आमच्या या दिंडोशी विभागातील मुलांनी जी तयारी केली आहे त्या तयारीचं त्याचे एक प्रॅक्टिकल झाली पाहिजे, म्हणून हा सराव शिबिर आम्ही आयोजित करतो। कारण की 16 तारखेला आमच्या स्वतःची 4-4, 5-5 पथक आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर सगळीकडे दहीहंडी फोडायला असतो। त्यामुळे आपल्या स्थानिक मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करतो। आपण सुरक्षेसाठी बोललात, काही दिवसांपूर्वी दहिसर येथे एक 11 वर्षाचा बाल गोविंदा त्याचा मृत्यू झाला होता। आपण अशा जे छोट्या गोविंदा पथक आहेत त्यांना काय संदेश देतो? मी सगळ्या छोट्या गोविंदांना आणि गोविंदा पथकांना एवढंच सांगेल, खेळ हा आपण असलो तर होतो, म्हणून आपल्या संरक्षणाची स्वतःची काळजी घेऊन ज्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट आहेत, हँगिंग वस्तू आहेत, त्या तुम्हाला त्रास होणार नाही अशाच ठिकाणी तुम्ही सगळे सहभागी व्हा। स्वतःची काळजी घ्या, आपण आहोत तर दुनिया आहे, म्हणून स्वतः आधी स्वतःला सगळे जपा एवढं विनंती करा। एकंदरीत पाहायला गोकुळाष्टमी सुद्धा आहे आणि इंडिपेंडन्स स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे, आणि त्यामध्ये जे मटण बंदी करण्यात आलंय त्यावरती आपलं मटण बंदी करण्यात आली आहे उद्या, काय म्हणणार? आपला देश स्वतंत्र देश आहे, प्रत्येकाला खाण्यापिण्याचा एक अधिकार आहे। शासन त्या पद्धतीने योग्य निर्णय घेईल आणि तो लोकांच्या समोर येईल, परंतु उद्याचा स्वतंत्र दिवस आणि आपल्या गोकुळाष्टमीचा कार्यक्रम दोन्ही एकत्र आल्यामुळे मराठी मनाला फार मोठा म्हणून आपण म्हणत शांतता, एक स्वाभिमान जागृत करण्यासारखी मोमेंट आहे। त्यासाठी उद्याच्या दिनाच्या आपल्या सगळ्यांना माझ्या वतीने शुभेच्छा।